बच्चों, आप सबको मेरा नमस्कार। मैं राजू, हिंदी शिक्षक, आप सबको हिंदी क्लास में हार्दिक स्वागत करता हूं। बच्चों, पिछले कक्षा में गिल्लू पाठ के 5वां भाग के बारे में जानकारी प्राप्त किए थे, है ना। आज हम गिल्लू पाठ के अंतिम भाग के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। ठीक है, पहले हम इन शब्दों के अर्थ जानेंगे, बाद में इस पाठ के सारांश देखेंगे। देखिए, शब्दार्थ: तकिए तलेದಿಂಬು, ಸಿರ್ಹಾನೆ ತಲೆಯ ಹತ್ತಿರ, ದೋಪಹರ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ, ಸುರಾಹಿ ಜಗ್ಗು, ಅತಃ ಆದ್ದರಿಂದ, ಪ್ರಭಾತ್ ಸೂರ್ಯೋದಯ, ಉಸ್ ಪಾರ್ ಆ ಕಡೆ, ನೈ ಪೀढ़ी ಹೊಸ ತಲೆಮಾರು, ಲತಾ ಬಳ್ಳಿ, खिलना अरಳುವುದು। समझ में आ छात्रों? ठीक है, आगे देखिए। गिल्लू पाठ के अंतिम भाग। मेरी अस्वस्थता में वह तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को हौले हौले सहलाता रहता। छात्रों, इसका अर्थ: मेरी अस्वस्थता में वह मेरे सिर के पास बैठकर अपने छोटे छोटे पंजों से मेरे सिर और बालों को धीरे धीरे सहलाता रहता। ಇದರರ್ಥ, ಲೇಖಕಿಗೆ ಮೋಟಾರ್ ದುರ್ಘಟನೆ ವೇಳೆ ಅವರು ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕಾದಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆ ಗಿಲ್ಲು ಅವರ ತಲೆ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವರ ತಲೆ ಮತ್ತು ಕೂದಲನ್ನು ಸವರ್ತಾ ಇತ್ತು, ಸಮಾಧಾನ ಪಡಿಸ್ತಾ ಇತ್ತು। समझ में? आगे देखिए। गर्मियों में जब मैं दोपहर में काम करती रहती तो गिल्लू ना बाहर जाता ना अपने झूले में बैठता। छात्रों, इसका अर्थ: गर्मियों के दिन जब मैं दोपहर में काम करती रहती, वह गिल्लू ना बाहर जाता ना अपने झूले में बैठता। ಬೇಸಿಗೆಯ ಒಂದು ದಿನಗಳ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲೇಖಕಿಯವರು ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಹೊತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಆವಾಗ ಆ ಗಿಲ್ಲು ಹೊರಗಡೆನೂ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ಆ ತೊಟ್ಟಿಲಲ್ಲೂ ಕೂಡ ಕೂರೋದಿಲ್ಲ। ಹಾಗಾದರೆ ಏನು ಮಾಡುತ್ತೆ ನೋಡೋಣ ಮುಂದೆ। वह मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार समीप ही रहता और ठंडक में भी रहता। उस समय मेरे पास रखी हुई सुराही पर लेट जाता, इस प्रकार वह मेरे समीप भी रहता और ठंडक में भी रहता। ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಇಟ್ಟಂತಹ ಸುರಾಹಿ ಅಂದರೆ ಮಣ್ಣಿನಿಂದ ಮಾಡಿದಂತಹ ನೀರು ಕುಡಲಿಕ್ಕೆ ಮಾಡಿದಂತಹ ಒಂದು ಜಗ್ಗು, ಅಲ್ಲಿ ಸುಮ್ಮನೆ ಮಲಗ್ತಿತ್ತು। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ವಹ ಮೇರೆ ಸಮೀಪ ಭಿ ರಹತಾ, ಅದು ನನ್ನ ಹತ್ರನೂ ಕೂಡ ಇರ್ತಿತ್ತು, ಜೊತೆಗೆ ठंडक में भी रहता, ಬೇಸಿಗೆ ದಿನ ಆದ್ದರಿಂದ ಅದು ತಣ್ಣಗೂ ಕೂಡ ಇರ್ತಿತ್ತು। आगे देखिए। गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अतः गिल्लू की जीवन यात्रा का अंत आ ही गया। दिन भर उसने ना कुछ खाया ना वह बाहर गया। इसका अर्थ: गिलहरियों का उम्र 2 वर्ष से अधिक नहीं होती। आपको मालूम है, इसलिए गिल्लू का अंत आ ही गया था। दिन भर उसने कुछ खाया नहीं, ना बाहर गया। ಇದರರ್ಥ, ಹಳಿಲುಗಳ ಒಂದು ವಯಸ್ಸು 2 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಇರೋದಿಲ್ಲ। ಆದ್ದರಿಂದ ಗಿಲ್ಲುವಿನ ಒಂದು ಅಂತ್ಯ ಸಮೀಪ ಬಂದಿತ್ತು। ಇಡೀ ದಿನವೆಲ್ಲ ಏನು ತಿನ್ನಲೂ ಇಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ಹೊರಗಡೆನೂ ಕೂಡ ಹೋಗಲಿಲ್ಲ। समझ में आया? आगे देखिए। पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जाग कर हीटर जलाया और उसे उष्णता देने का प्रयत्न किया। लेखिका कहते हैं, उसके पंजे बहुत ठंडे हो रहे थे, अतः मैंने जाग कर हीटर जलाया जिससे उसको गर्मी मिले। ಲೇಖಕಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಅದರ ಒಂದು ಕೈಕಾಲುಗಳು ಬಹಳ ತಣ್ಣಗಾಗಿದ್ದವು, ಆದ್ದರಿಂದ ಲೇಖಕಿಯವರು ಎದ್ದು ಹೀಟರ್ ಹಾಕಿದ್ರು, ಆಗ ಅದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಬಿಸಿ ಸಿಕ್ಕಿದಂತಾಯಿತು, ಬಿಸಿ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೀಟರನ್ನು ಹಾಕಿದ್ರು। सो बाद में क्या होता है, आगे देखिए।
प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिर निद्रा में सो गया। छात्रों, परंतु प्रभात की प्रथम किरण के साथ ही वह चिर निद्रा में सो गया। ಇದರರ್ಥ ಸೂರ್ಯ ಉದಯಿಸುವಂತಹಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಗಿಲ್ಲು ಚಿರನಿದ್ರೆಗೆ ಜಾರಿತು, ಅರ್ಥಾತ್ ಅಗಲಿತು, ಸತ್ತು ಹೋಯಿತು ಅಂತ, ಲೇಖಕಿಯಿಂದ ದೂರವಾಯಿತು, ಈ ಪ್ರಪಂಚವನ್ನೇ ಬಿಟ್ಟು ಹೊರಟೋಯಿತು। उसका झूला उतार कर रख दिया गया है और खिड़की की जाली बंद कर दी गई है, परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के पास गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार चिक चिक करती ही रहती है और सोन जूही खिलती ही रहती है। छात्रों, इसका अर्थ, गिल्लू के मरने के बाद लेखिका ने झूला उतारा और खिड़की की जाली बंद कर दी, लेकिन दूसरी नई गिलहरियां जालरी के उस पार चिक चिक करती थी और सोन जूही खिलती रहती थी। ಮಕ್ಕಳಿದರ್ಥ, ಗಿಲ್ಲು ಸತ್ತ ನಂತರ ಲೇಖಕಿಯವರು ಆ ತೊಟ್ಟಿಲನ್ನು ಬಿಚ್ಚಿಟ್ರು, ಜೊತೆಗೆ ಗಿಲ್ಲು ಓಡಾಡಲಿಕ್ಕೆ ಮಾಡಿದಂತಹ ಕಿಟಕಿಯಲ್ಲಿ ಆ ಜಾಲರಿಯನ್ನು ಕೂಡ ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರು। ಆದರೆ ಜಾಲರಿಯ ಹೊರಗಡೆ ಇದ್ದಂತಹ ಹೊಸ ಗಿಲಹರಿಗಳು, ಹೊಸ ತಲೆಮಾರುಗಳು ಚಿಕ್ ಚಿಕ್ ಎನ್ನುವಂತಹ ಸೌಂಡನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದವು। ಜೊತೆಗೆ ಆ ಸೋನ್ ಜೂಹಿ ಎನ್ನುವಂತಹ ಸುಗಂಧ ಬೀರುವಂತಹ ಒಂದು ಹೂವಿನ ಗಿಡ ಅರಳುತ್ತಾ ಇತ್ತು। समझ में आया? आगे देखिए, सोन जूही की लता के नीचे गिल्लू की समाधि है, इसलिए भी कि उसे वह लता सबसे अधिक प्रिय थी, इसलिए भी कि वह लघु घात का किसी वासंती दिन जूही के पीताभ छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है। छात्रों, इसका अर्थ, सोन जूही की लता के नीचे गिल्लू की समाधि है, इसलिए लेखिका को वह लता सबसे अधिक प्रिय थी और उस छोटी सी लता वसंत के दिन जूही के फूल के रूप में खिल जाने का विश्वास लेखिका को ಸಂತೋಷ ದೇತಾ था। ಮಕ್ಕಳೇ, ಇದರರ್ಥ ಸೋನ್ ಜೂಹಿ ಎನ್ನುವಂತಹ ಬಳ್ಳಿಯ ಕೆಳಗಡೆ, ಆ ಹೂವಿನ ಗಿಡದ ಕೆಳಗಡೆ ಗಿಲ್ಲುವಿನ ಸಮಾಧಿ ಇದೆ। ಆದ್ದರಿಂದ ಲೇಖಕವರಿಗೆ ಆ ಬಳ್ಳಿಯನ್ನು, ಆ ಸೋನ್ ಜೂಹಿ ಗಿಡವನ್ನು ಕಂಡರೆ ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಇತ್ತು। ಆ ಚಿಕ್ಕ ಬಳ್ಳಿ ವಸಂತ ಋತುವಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಆ ಹೂವನ್ನು ಬಿಡ್ತಾ ಅರಳುತ್ತಾ ಇರುತ್ತೆ। ಆ ಹೂವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅರಳುತ್ತಾ ಇರುವಂತಹ ಆ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಕಂಡು ಲೇಖಕಿಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗುತ್ತೆ। ಆ ಗಿಡಕ್ಕಿರುವಂತಹ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಕಂಡು ಲೇಖಕಿಗೆ ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗುತ್ತೆ। ಯಾಕೆ ಅಲ್ಲಿ ಗಿಲ್ಲುವನ್ನು ಸಮಾಧಿ ಮಾಡಿದ್ರು ಅಂದರೆ, ಗಿಲ್ಲು ಯಾವಾಗಲೂ ಆ ಗಿಡದ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಹೌತ್ಕೊಳ್ತಿತ್ತು, ಆಟ ಆಡ್ತಾ ಇತ್ತು, ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು। ಹಾಗಾಗಿ ಲೇಖಕಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮರವರು ಗಿಲ್ಲು ಸತ್ತ ನಂತರ ಆ ಸೋನ್ ಜೂಹಿ ಗಿಡದ ಕೆಳಗೇನೆ ಅದರ ಒಂದು ಸಮಾಧಿಯನ್ನು ಮಾಡಿದರು। ಇದು ಗಿಲ್ಲುವಿನ ಸಂಪೂರ್ಣ ಪಾಠದ ಒಂದು ಸಾರಾಂಶ। ಇಲ್ಲಿಗೆ गिल्लू पाठ मुगीतु। समझ में आया छात्रों आज की कक्षा में गिल्लू पाठ का विवरण खत्म हुआ। इस बात के संबंधित आपको कोई संदेह है तो मेरे नंबर पर संपर्क कीजिए, ठीक है।
तथा घर में एक बार स्पष्टता से पाठ पढ़ने का प्रयास कीजिए। ठीक है, कल मैं इस पाठ का नोट्स देता हूँ। समझ में आया? धन्यवाद।